नक्षत्रांची माहिती भाग 1। एक होता राजा, दक्ष त्याचे नाव, त्याला सर्वांआधी सापडले नक्षत्रांचे गाव। सोप्या भाषेत सांगायचं तर ताऱ्यांचा समूह म्हणजे नक्षत्र। चंद्र पृथ्वीभोवती ज्या मार्गाने फिरतो त्यास क्रांतिवृत्त म्हणतात। या क्रांतिवृत्ताचे 27 समान भाग केलेले आहेत, त्यांना नक्षत्र असे म्हणतात। या 27 नक्षत्रांना 12 भागांमध्ये विभाजित केले गेले आहेत, ज्यांना आपण 12 राशी असे म्हणतो। राशीचक्र म्हणजेच 27 नक्षत्रांचे वर्तुळ। भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये राशी ठरवण्यासाठी ब्रह्मांडाचे 360 अंशांमध्ये विभाजन केले आहे। 360 अंशाला 27 ने भागले असता 360 भागिले 27 बरोबर 13.33, म्हणजेच प्रत्येक नक्षत्र 13.33 डिग्री एवढे क्षेत्र व्यापते। ज्योतिषशास्त्रामध्ये डिग्री म्हणजे अंश, मिनिट म्हणजे कला आणि सेकंद म्हणजे विकला। अर्थात 13.33 अंश म्हणजे 13 अंश अधिक 0.33 म्हणजे 1/3। 1 अंश बरोबर 60 मिनिटे असतात। 1/3 अंश म्हणजेच 60 मिनिटे भागिले 3 बरोबर 20 मिनिटे। मिनिटाला कला म्हटले जाते, म्हणूनच 20 कला म्हणजेच प्रत्येक नक्षत्र 13.33 अंश अर्थात 13 अंश आणि 20 कला एवढे असते। राशी 30 अंशाच्या असल्यामुळे काही नक्षत्रे 2 राशींमध्ये विभागली जातात। साधारणतः एका नक्षत्राचे 4 भाग असून प्रत्येक भाग 3 अंश 20 कलांचा असतो। त्या प्रत्येक भागाला चरण असे म्हणतात, म्हणजेच प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण असतात। एकूण 27 नक्षत्रे आहेत, म्हणजेच 27 गुणिले 4 बरोबर 108 चरण असतात। एका राशीत 9 चरण असतात। 27 नक्षत्रांची नावे कोणती आहेत माहिती आहेत? मी सांगते। अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशीर्ष, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती। तसेच तैत्तरीय संहितेत आणि अथर्ववेदात 28 नक्षत्रांचा उल्लेख आढळतो। त्यातील 28व्या नक्षत्राचे नाव आहे अभिजित, परंतु कालांतराने हे क्रांतिवृत्तावरून बाजूला सरकले, म्हणून आज केवळ 27 नक्षत्रे मानली जातात। मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। नक्षत्रांविषयी अधिक रंजक माहिती घेऊन येत आहोत दुसऱ्या भागामध्ये। व्हिडिओचा दुसरा भाग कधी अपलोड झाला हे कळण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या नोटिफिकेशन आयकॉनवर जरूर क्लिक करा। धन्यवाद।